श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांनाच असं वाटतं की आपल्या घरात माता लक्ष्मीने चिरकाल वास करावा, आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी. अहो, लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच का? नाही. लक्ष्मी ही 8 लक्ष्मी असतात. धनलक्ष्मी, संतान लक्ष्मी, धनधान्य लक्ष्मी, ऐश्वर्य लक्ष्मी. या सर्व लक्ष्मी मातांनी आपल्या घरात वास करावा. ह्या 8ही लक्ष्मी मातांनी आपल्या घरात वास करावा यासाठी आपण सर्व माणूस काही ना काही उपाय, तोडगे, उपासना करतच असतो. सर्वांनाच वाटते की आपली आर्थिक परिस्थिती चांगली राहावी, तर लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास असावा, तिचा कायम आशीर्वाद आपल्यावर असावा. यासाठी आपण महिला खूप साऱ्या सेवा, उपाय करतच असतो. महिलांची खूप जास्त तळमळ असते की आपल्या घरामध्ये कशी लक्ष्मी वास करावी, आपल्या कुटुंबावर, आपल्या कुटुंबातील आरोग्य कसं चांगलं राहावं यासाठी महिला खूप खूप प्रयत्न करते, खूप तडजोडसुद्धा करत असते. त्यासाठीच मी तुम्हाला आज सेवा सांगणार आहे. सेवा म्हणा, उपाय म्हणा, काहीही म्हणा. ते म्हणजे श्रीसूक्तम. श्रीसूक्तम सर्वांनाच माहीत आहे. श्रीसूक्तम हे अतिशय प्रभावशाली आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे, ज्या घरामध्ये श्रीसूक्ताचा पाठ केला जातो, ज्या घरामध्ये श्रीसूक्तम पठण केलं जातं, त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आणि विष्णूंचा अखंड वास असतो. आता श्रीसूक्तम कसं वाचायचं? आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकांमध्ये श्रीसूक्तम प्राकृतमध्ये पण दिलेलं आहे आणि संस्कृतमध्ये पण दिलेलं आहे. पण तुम्हाला सांगू का, तुम्ही श्रीसूक्तम हे संस्कृतमध्येच पठण करा. पण ज्यांना संस्कृत वाचता येत नाही तर त्यांनासुद्धा सांगेल की तुम्ही प्रयत्न करा. 2-3 शब्द चुकतील, देव आपल्याला काही शिक्षा करणार नाही. चुकले तर चुकले 2 शब्द, पण श्रीसूक्तम हे संस्कृतमध्येच पठण करा. तुमच्या नित्यसेवेमध्ये तुम्हाला श्रीसूक्तम हे ॲड करायचं आहे. एकदा तरी श्रीसूक्तम दिवसातून एकदा तरी नक्की पठण करावे. श्रीसूक्तम पठण करताना तुम्हाला फलश्रुतीसुद्धा पठण करायची असते. आणि जर एखाद्याला श्रीसूक्तम हे संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर त्यांनी श्रीसूक्तम हे 16 वेळा पठण करावे. श्रीसूक्तम हे अतिशय प्रभावशाली आहे. आता काहींना जॉब करतात काही महिला किंवा त्यांचं काही घरामधली फॅमिली असते, त्यांना वेळ नाही मिळत इतकं वाचायला, तर त्यांना एक सांगते, तुम्हाला रोज नाही ना जमत वाचायला, तर तुम्ही मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, गुरुवार या दिवशी आवर्जून पठण करावे. तर रोज केलं पाहिजे. पण कसं आहे ना, आपल्या गृहींना खूप कामं असतात, त्यांच्याने नाही पठण होत. तर त्यांनी मंगळवार, गुरुवार, पौर्णिमा जे काही देवींचे वार असतात, देवींचे जे काही चांगले आपल्या घरामध्ये कार्यक्रम असो किंवा काही असो, तेव्हा आवर्जून श्रीसूक्तम नक्की पठण करावे. तुम्हाला सांगू का, श्रीसूक्तम पठण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ कोणता असतो? तसं तर तुम्ही कधीही पठण करू शकतात, पण संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आपण संध्याकाळची देवपूजा करतो तेव्हा आपण श्रीसूक्ताचं पठण करू शकतो. कारण संध्याकाळी माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये येण्याचं आगमन होतं. त्यामुळे आपण आवर्जून संध्याकाळी श्रीसूक्तम आवर्जून पठण करावे. खूप साऱ्या महिला आहेत ज्यांनी श्रीसूक्तमचे घरामध्ये पठण केले आणि त्यासोबतच स्वामींची सेवासुद्धा चालू असते. त्या घरात कशाचीच कमी पडत नाही. हे खूप महिलांचा अनुभव आहे. आणि मी स्वतःचं सांगायला गेलं तर मी श्रीसूक्तमने माझ्या आयुष्यात खूप फरक पडलेला आहे. कारण श्रीसूक्तम हे खरंच खूप प्रभावशाली आहे. मला माहीतच आहे की आपल्या कर्मातच आपला देव असतो. पण कसं आहे ना, जेव्हा आपण घरामध्ये हे मंत्र, स्तोत्र उच्चारण करतो तेव्हा आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर जाते आणि आपल्या घरातील वातावरण हे एकदम पॉझिटिव्हिटी होतं. कर्म तर आपल्याला करायचेच आहे. कर्म हे सर्वांनाच करायचे असतात आणि कर्म नेहमी चांगलेच करावे. पण कर्म करताना सुद्धा मंत्र, स्तोत्र हे म्हटलेच पाहिजे.
म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही रोज संध्याकाळच्या वेळेस आवर्जून श्री सुक्ताचे पठण करा. ॲटलिस्ट 1 महिना तर करून बघा. बघा काय अनुभव होतो, तर बघा तुमच्या आयुष्यात काय होतं. तर बघा लोकांचं कसं असतं ना, ह्या सेवा केल्याने हे होईल का, ते सेवा केल्याने ते होईल का. पण ते एक सांगू का, आधी सातत्य ठेवा, मनामध्ये निर्मळता ठेवा आणि सेवा करा. बघा भगवंत तुम्हाला कशाची कमी पडून देणार नाही. तुम्ही आधी सुरुवात तर करा ना. मग भगवंत बघताना द्यायचं का नाही द्यायचं हे सर्व त्यांच्या हातात असतं. आपण फक्त सेवा करायचं, कर्म चांगले करायचे. कर्माचं फळ हे नेहमीच चांगलंच मिळतं. आपले कर्म शुद्ध असेल ना, तर देव आपल्याला कशाचीच कमी पडू देणार नाही. त्याबरोबर मंत्र स्तोत्र हे उच्चारण आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ झालेच पाहिजे. आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ शंखनाद घंटीनाद झालाच पाहिजे. जे हे सर्व करतात ना, त्यांना विचारा काय अनुभव येतात, काय त्यांचं आयुष्य बदलतं. माझ्या कितीही सांगण्याने तुम्हाला काही पटणार नाही, पण एकदा तुम्ही करून बघा, स्वतः अनुभव घ्या आणि मग बघा मी काय सांगत होते. तर असो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.